सो लेट्स स्टार्ट. थँक्यू सबके लिए. आपण मराठी जास्त बोलू, हिंदी थोडी कमी बोलू, कारण की एवढी प्रॉपर येत नाही. कॅमेराची माझी थोडीशी पटत नाही. सरळ गोष्ट यार, पहिले सांगितलं होतं कॅमेरा शाय पर्सन खरंच आहे. आणि जे मॅच झाली त्याचे काही क्लिप्स आल्या याच्यावर इंस्टाग्रामवर, ते मी पाहिल्या. सूर्याचा बड्डे होता त्या दिवशी, स्काय सूर्यकुमार यादव. त्याचा चेहरा खराब उतरलेला होता, चंद्रली पुरी तरह से उतरा हुआ था. इंडियानं जे समजा जसं केलं, 2-3 गोष्टी आल्या समोर, दरवाजा लावणं, हँडशेक नाही करणं, ठीक केलं, चांगलं केलं. प्लेयरच्या हिशोबानं समजा जे करू शकते त्यांनी ते केलं. त्या प्लेयरची चुकी कुठे होती? कुठेच नाही. चुकी बोर्डची होती, BCCIची होती. प्लेयरनी जे करायचं होतं ते केलं. नेक्स्ट मॅच इंडियाची ओमानसमोर आहे. हिंदी ॲड करायची आपल्याला याच्यात, ट्विटरही ॲड करायचं आहे. ट्विटर सध्या एडिटिंग नाही जमू राहिली यार, खरंच नाही जमू राहिलं. ते याला मागं ग्रीन स्क्रीन आहे, ते एडिट झाली वाटते आता. ते बाबा आता गडबड दाखवतो कुठे आता, गडबड इथे आहे. हे बघा माझा बॉक्स पण, म्हणजे बॉक्स तर जाऊ दे, एडिटिंग थोडीशी गडबड आहे. ठीकठाक गडबड आहे. हां जाऊ दे, चालू दे. थँक्यू. तेच म्हणायचं होतं. आपण इथेच राहून जनरली एडिटिंग थोडी जमू राहिली, थोडी एकदम मामूली, लिटिल. हां, सो नेक्स्ट मॅच इंडिया वर्सेस ओमान. ते काही विशेष मॅच नाही आहे, 1 साइडेड आहे, सगळ्यांना माहीत आहे. तो काही प्रॉब्लेम पण नाही. पण जे सगळ्यांनी मदत केली, जसं ग्राउंड पण खाली होतं, काही क्लिप्स आल्या, काही रील्स पाहिले, चांगलं झालं. एक मेसेज पोचला सगळ्यांनी की बा क्रिकेट सगळं काही नाही आहे. आपल्याला इंडियन आर्मीची कदर आहे, खरंच आहे. पहलगाम नाही विसरलो, त्याच्या पहिलेच्या अटॅक्स नाही विसरलो. आणि मग कोणी म्हणजे त्या साईडने लोक म्हणत आहे बॉर्डरच्या बाजूने की बा इंडियाने आम्हाला टेररिस्ट पकडलं. काय म्हणणार मग त्यांना? आणखी काय म्हणसान? टेररिस्ट नाही म्हणणार तर कोण म्हणणार? काय म्हणणार? देव म्हणणार? नाही ना, त्यांचं यार बरं आहे. राफेल मारले 15 मारले, मी म्हणतो 15 मारले बस. त्यांना तर राफेल 15 फोडले, फोडले माहीतही नाही, आपल्यालाही माहीत नाही कधी फोडले, त्यांना माहीत नाही कधी फोडले. तिथं युद्धही जिंकले यार. काय ते फालतू म्हणा लावला. टी इज फॅन्टॅस्टिक. काहीच कामाची गोष्ट नाही. उत्तर द्यायला आहे माझ्याकडे उत्तर, पण जाऊ दे, का उत्तर देतं तसं इग्नोर इट. एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे ते आपल्यासाठी. आपलं इम्पॉर्टंट एवढं होतं की जे मॅच झाली ती, ते मॅच म्हणजे सगळ्यांनी मनावर घेतली होती की बा, मनावर म्हणजे जसं आपल्याला काय करायचं नाही आहे, काय करायचं आहे, सगळ्यांनी मनावर घेतली होती. मी खूप क्लिप्स पाहिल्या त्याच्या, इंस्टाग्रामवर आलेल्या रील्स. सूर्याचा चेहरा येताना एकदम शांत, म्हणजे काहीच रिॲक्शन नव्हतं त्याच्या चेहऱ्यावर. तो तसं झालं तसं तो आला, काहीच नाही. तिनं ते शिवम दुबेला सेकंड जरी केलं नाही तर तो तर सरळच येणार होता, गॅरंटेड होती ती गोष्ट. चांगलं वाटलं. मग सगळेजण शुभशापनं अंदर चालले गेले. ते वाट पाहत होते दुसरी टीम, तर त्यांच्यासमोर दरवाजा लावून घेतला. यार मी खरं तर इथून चांगलं करायचं आहे, म्हणजे समजा व्हिडिओ, पण सध्या जमून नाही राहिला, खरंच नाही जमू राहिला. जमलं असतं तर इथून चांगला गेला असता, म्हणजे चांगला अजून काय नाही, अजून खूप चांगला गेला असता. करणार आहे ते, काही प्रॉब्लेम नाही. आपला बॉयकॉट सगळ्यात जास्त चालला, पण सगळ्यात जास्त आपला बॉयकॉट चालला. बॉयकॉट म्हणजे पहिला व्हिडिओ 2-4 दिवसापहिले टाकला होता, आता डायरेक्ट मग 4 दिवसानंतर व्हिडिओ. मी आता म्हणत पण नाही की बा कोणी सपोर्ट करा, नका करू, पहा, नका पाहू, काय म्हणणार आहे. कारण की एडिटिंग मी एवढी बरोबर नाही आहे. कॅमेरा शॉप असं, मग अरे यार, मग स्वतःची सेल्फी नाही आहे, कॅमेरासमोर मी बोलू राहिलो. हाच्छाप गोष्ट आहे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. आता याच्यात
हिंदी बोलायची आहे, मराठी बोलायची आहे. समजा हां इंडियनमध्ये नॉर्मल चालणाऱ्या लँग्वेजेस, पण हिंदी एवढी बरोबर नाही. हिंदी मी बोलतो त्यावेळेस वियर्डच वाटते, खरंच वियर्ड वाटते. जसं की आप लोग देख रहे हैं. मराठी थोडी कम्फर्टेबल आहे, म्हणजे मदर टंग आहे तर काही प्रॉब्लेम नाही एवढी. सो थँक्यू एव्हरीबडी, बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ अजून थोडासा चांगला करू. आता ते थोडं याच्यात मार्क्स ठीक दिसत आहे, म्हणजे ग्रीन स्क्रीन बरोबर रिमूव्ह दिसत आहे. याच्यानंतर आणखीन चांगला करू. थँक्यू.